आज श्रामणेरी शिबिराला भेट देण्यासाठी आपल्याकडे दुसऱ्या पाहुण्या आलेल्या आहेत. रेखाताई भारशंकर या धम्म चळवळीमध्ये काम करतात. त्या स्वतः श्रामणेरी शिबिर आयोजित करतात. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. जय भीम रेखाताई. जय भीम सर. रेखाताई, महिलांचं श्रामणेरी शिबिर आयोजित करणं हे किती अवघड आहे आणि किती गरजेचं आहे? अवघड तर फार आहे सर, आणि गरजेचं याच्यासाठी आहे की हे फक्त श्रामणेरी शिबिर म्हणून याच्याकडे न बघता आता आपण समाजातील महिलांची आणि मुलींची जी परिस्थिती बघतो, म्हणजे विशिष्ट धर्म किंवा पंथ नाही, संपूर्ण समाजातल्या मुलींची आणि महिलांची जी परिस्थिती बघतो, तर ती परिस्थिती त्या मुलींना जर बदलायचं असेल तर हे फक्त याच्याकडे शिबिर न बघता एक संस्कार वर्ग म्हणून बघायला पाहिजे. हे शिबिर नाही तर आपल्या आदरणीय आय्याजींनी हे एक संस्कार दिले आहे मुलींना. एक मुलगी जर चांगलं आचरण करायला शिकली तर पूर्ण एक कुटुंब चांगलं होऊ शकतं. आणि आता जर 14 झाल्यात म्हणजे 14 कुटुंब चांगले झालेत. आम्ही अमरावतीला आता 55 श्रामणेरींचं शिबिर घेतलं, म्हणजे 55 कुटुंब चांगले झालेत. आम्ही आता आमचं पुढचं शिबिर आहे नागपूरला चिंचोली इथे, ते आहे 92 श्रामणेरींचं. तर सर खूप काळाची गरज आहे. महिलांना प्रशिक्षण देणं खूप, म्हणजे संस्कार देणं खूप काळाची गरज आहे. धन्यवाद. आपल्यासोबत हौसेवस्ती या एरियात राहणाऱ्या अहिल्या गायकवाड या आहेत. अहिल्या गायकवाड कांबळे या आहेत आणि त्या बौद्ध साहित्यातील स्त्रिया यावरती PhD करत आहेत. आज या श्रामणेर शिबिराला त्या भेट देण्यासाठी आल्या होत्या. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. जय भीम ताई. जय भीम सर. तुम्ही या श्रामणेरी शिबिराबद्दल तुमचं मत व्यक्त करा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी अहिल्या कांबळे गायकवाड, जिल्हा परिषद शिक्षिक आहे. मी 30 वर्ष सर्व्हिस झाली आहे. आणि पण धम्माची आवड, संघाची आवड आणि बुद्ध धम्माविषयी आत्मीयता या कारणामुळं सध्या PhD करते. आणि विषय आहे बौद्ध साहित्यातील स्त्री जीवनाचा अभ्यास. आणि खरोखर आले याचा आनंद आणि खूप परमभाग्यशाली अशी मी वाटते. जे मी साहित्यात वाचलं, थेरी गाथामध्ये वाचलं, थेरी गाथामधल्या पटाचारा, माता भद्रा कात्यायनी, परत सांगा खेमा, महाप्रजापती, सांगा आणखीन गौतमी, आणखीन तर विशाखा, ह्या ज्या आम्रपाली, ह्या ज्या भिक्खुनी आहेत, त्या भिक्खुनी मला साक्षात समोर दिसतंय. खरंच अंगावर काटा येतो बरं का, की जे मी साहित्यात बघितलेलं आहे ते मला समोर दिसतंय आणि खूप छान वाटतंय. खरंच खूप म्हणलं तर खूप छान जिवंत अनुभव. फक्त अक्षरं वाचणं आणि समोर बघणं. चिवर नेसणाऱ्या माझ्या माता भगिनी, छोटे किती मुली होत्या हो. शिक्षिका असल्यामुळं मला खूप कौतुक वाटतं त्या मुलींचं. आम्ही जे संस्कार करतो मुलांवर शाळेमध्ये, ते एका 10 दिवसाच्या शिबिरामध्ये त्या मुली म्हणतात की चिवर घातल्यानंतर आम्हाला मान सन्मान मिळतो, आणि घातल्यानंतर घालायच्या अगोदर मिळत नव्हता. मी मोहोळला सर्व्हिसला आहे आणि मातंग समाजाच्या वस्तीत आहे, सर्व्हिस करते. आणि तिथली दैना, आपल्या वस्तीतली दैना काय असते हे मला माहीत आहे. मी देखील झोपडपट्टीमधूनच लहानाची मोठी झालेली. आणि सर्वत्र अंधार, अज्ञान, दारिद्र्य याचं साम्राज्य असतं. परंतु ती छोटी मुलगी जेव्हा डोळ्यात पाणी आणून म्हणत होती की मला अगोदर मान मिळत नव्हता, पण चिवर घातल्यावर मला मान मिळत होता, खरंच गलबलून आलं मला. आणि एक जिवंत अनुभव, एक छान असा अनुभव की जो जीवनाला पुरेसा आहे, जीवन आपलं समृद्ध करण्यासाठी मिळाला. त्याबद्दल थँक्यू. जय भीम, नमो बुद्धाय.